बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। राज्यात नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। अशा वेळी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय अशी तक्रार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली। त्यावर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जागांची माहिती सादर करा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। याबाबतची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे। त्यामुळे अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासनाला दिले होते। त्यानुसार सध्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। पण त्याच वेळी राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे असा आक्षेप घेऊन महेश गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यावर आज सुनावणी होती। राज्यातील किती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे असा सवाल आज कोर्टाने केला। त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर देताना सुमारे 159 स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं आणि याबाबतची अधिक माहिती सादर करण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी केली आहे। त्यानुसार आता 28 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आजच्या सुनावणीत पुढची तारीख पडल्याने साऱ्यांच्याच नजरा आता शुक्रवारकडे लागलेल्या आहेत। परिणामी अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर टांगती तलवार आहे।